मॉनसून सत्र में पारित जन सुरक्षा बिल पर अब कांग्रेस ने मोर्चा खोल दिया है। कांग्रेस नेता नाना पटोले ने कहा कि जन सुरक्षा कानून बनने से लोगों की सुरक्षा खतरे में आ जाएगी, इसीलिए कांग्रेस इसका विरोध कर रही है। भंडारा में मीडिया से बात करते हुए नाना पटोले ने उपराष्ट्रपति पद से जगदीप धनखड़ के इस्तीफे को लेकर भी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पर निशाना साधा। बघा, आम्ही याचा विरोध केलेला आहे आणि हे बिल सरकारच्या बहुमताच्या आधारावर मंजूर झालेलं आहे। त्याच्यामुळे या बिलाला आजही आमचा विरोध आहे। परवा आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की हे बिल वापस आपण पाठवा आणि पुन्हा याच्यावरची चर्चा झाली पाहिजे। जवळपास 14,000 लोकांनी याची आम्ही सरकारला सांगितलं होतं की जनतेकडूनही सुद्धा या बिलाच्या बद्दलचं मत मागवा। तर जवळपास 14,000 लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे। मग राज्यातल्या 14,000 लोकांनी अगर ऑब्जेक्शन नोंदवले असेल तर या बिलाची गरज नव्हती। काल माननीय उपराष्ट्रपती महोदयांनी आपला स्वतःचा पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्या पदाची गरिमा, माननीय महामहिम राष्ट्रपतीच्या पदाची गरिमा सुद्धा बीजेपी ठेवू शकत नाही, हे आपल्याला सातत्यानं आपण पाहिलं। जेव्हा नवीन संसदीय भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेस महामहिम राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही, त्यांचं नाव लिहिलं गेलं नाही, कारण की महामहिम राष्ट्रपती दोन्ही सभागृहाच्या प्रमुख असतात। त्यांच्या आदेशाने हे सभागृह चालतं, लोकसभा आणि राज्यसभा, पण त्याच्यातही त्यांचा सहभाग नाही। आणि काल जे जेपी नड्डा भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय जे मंत्री आहेत केंद्रामध्ये, त्यांनी ज्या पद्धतीनं माननीय महामहिम उपराष्ट्रपती यांचा अपमान केला आणि त्याच्यामुळे दुःखी आणि कष्टी मनाने काल त्यांनी आपल्या पदाचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे बीजेपी हे संविधान मानत नाही, संविधानिक व्यवस्थेला मानत नाही, हे आता उघड झाले।